अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती शहराच्या विकासाकरिता सदैव कटिबद्ध राहू। माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेचा दीर्घ अनुभव असणारे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते अनिल धानोरकर यांनी अपडेट इंडिया प्रतिनिधीशी संवाद साधताना 2025च्या पराभवाचे शल्य न बाळगता जनकल्याणाची कामे करू असे स्पष्ट करून भद्रावती शहर विकासाची भूमिका स्पष्ट केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे आपल्या समेत आहेत पूर्व नगराध्यक्ष श्री अनिलजी धानोरकर, ज्यांना भद्रावती आणि भद्रावतीतल्या समस्यांची खडानखडा माहिती आहे। सलग कित्येक वर्षे त्यांनी त्यांचे नगराध्यक्ष म्हणून आणि जागरूक नागरिक म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे। त्यांचा कडवडा जो आहे भद्रावतीच्या विकासासाठी तो अजूनही कायम असल्याचं आपल्या लक्षात येईल। सर, या ठिकाणी अलीकडेच एक वृक्षतोड प्रकार गाजत आहे, याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? वृक्ष संवर्धन समितीची मीटिंग झाली, ते पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याबाबत मी सुद्धा पेपरला जाहिरात पाहिली। जर कोण्या वृक्षामुळे जीवितहानी होत असेल आणि वारंवार जर इलेक्ट्रिक जात असेल तर अशा झाडाच्या फांद्या छाटल्या पाहिजे। मग ते झाड कोणतंही असो, कशाचंही असो, ज्यामुळे जर अडथळा निर्माण होत असेल कोणत्याही गोष्टीला तर त्या फांद्या तोडल्याच पाहिजे। त्या फांद्या तर छाटल्या, परंतु इतरही 3 लिंबाचे झाड आणि एक करंजीचं झाड, ज्याची काही आवश्यकता नसताना ते झाड बुडातून कापल्या गेले। तर हे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे। यांनी यावर्षी एकही वृक्ष लावलेलं नाही। मी माझ्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 60,000 वृक्ष या भद्रावती शहरामध्ये लावलेला आहे। जर कोणाला वाटत असेल की कुठं लावले आहे तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना ते 60,000 वृक्ष दाखवून देईल, मोजून पण देईल। म्हणजे असं नाही की जे केले आहे ते केलं आहे। निधीची उपलब्धता नाही आहे, काही ठिकाणी इस्टिमेट तयार आहे, कोणत्या मान्यता नाही, प्रशासकीय नाही आणि ते कामं रेंगाळत चाललेली आहे। तर ही निधी उपलब्ध का होत नाही? या ठिकाणी त्यांची अकार्यक्षमता की राजकीय अनास्था, आपण काय बोलू इच्छिता? बरोबर आहे, मी माहिती घेतली असता आज नगरपालिकेमध्ये 8 वर्ष झाले नवीन बॉडी बसलेली आहे, परंतु 8 महिन्यामध्ये एकही रुपयाचा निधी भद्रावती नगरपालिकेला प्राप्त झालेला नाही। हे मी बोलतो, तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही शिव मॅडमकडे माहिती घेऊ शकता की नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी आलेला नाही आणि जे काही भद्रावती शहरामध्ये कामं चाललेली आहेत हे सर्व कामं माझ्या कार्यकाळातले आणि त्यानंतर जे 2 वर्ष प्रशासक शिव मॅडम होत्या त्यांच्या कार्यकाळातले आहेत। परंतु आज पावतो असेल परंतु कोणत्याही गरीबाला कोणत्याही पदार्थ मिळालेला नाही। बरोबर आहे सर, 15 जुलैला एसडीएम साहेबांकडे आमदार साहेबांनी मीटिंग ठेवली होती। त्यामध्ये वरोरा नगरपालिका, भद्रावती नगरपालिका, सर्व भद्रावती पंचायत समितीचे अधिकारी की आपण 22 सप्टेंबरला जुलैला जो मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला जर नगरपालिकेच्या माध्यमातून काही पट्टे वाटप करता आले तर त्या बाबतीमध्ये विचारणा करण्यात आली। वरोरा नगरपालिकेला 22 जुलैला जवळपास 105 लोकांना पट्टे वाटप केले, परंतु भद्रावती नगरपालिकेने अजूनपर्यंत कोणतीच प्रोसेस केली नाही। सर, काही कामाबाबतीमध्ये नागरिकांच्या तक्रारी आहे, जसं पारेलवाड दूध डेअरी ते हनुमान नगर हा जो रस्ता आहे हा वर्दळीचा रस्ता आहे, परंतु त्या रस्त्याची अजूनही अवस्था जी आहे ती दयनीय आहे। म्हणजे अजूनपर्यंत त्या रस्त्याची कोणतीही पाहिजे तशी दुरुस्ती झालेली नाही। याबद्दल काय? सर, पारेलवाड दूध डेअरी ते हनुमान नगर या रस्त्याच्या टेंडरचं काम झालेलं आहे। रस्ता हा ठेकेदाराला त्याचं काम मिळालेलं आहे। ते काम माननीय मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातलं आहे। मार्च महिन्यामध्ये त्या कामाचं उद्घाटन पण झालेलं आहे। मी तुम्हाला सांगतो की त्या रस्त्याने जे पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती रस्ता न फोडता रस्त्याच्या बाजूने पाईपलाईन टाकलेली आहे, त्यामुळे तो रस्ता करण्यास काही हरकत नव्हता। याने 1.5 वर्षापासून भद्रावती नदीवरून येणारं पाणी भद्रावती शहरामध्ये आणण्याकरता पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। याने या उन्हाळ्यामध्ये त्या लवकर पाईपलाईन टाकून घेतली असती आणि त्या रस्त्याचं ते काम करू शकले असते,
परंतु मी तुम्हाला एक सर या बाबतीमध्ये सांगतो की ती जी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे कारेलवाड दूध डेअरी ते हनुमान नगर, ऍक्च्युली ती पाईपलाईन विदासन मंजुषा लेआउट इकडून ते नाग मंदिर अशी ती पाईपलाईन होती. आता कसं होणार आहे की आता जे पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून तर पुन्हा नाग मंदिर पर्यंत रस्ता पुन्हा टाकावा लागणार आहे. अतिक्रमणाची फार मोठी समस्या आहे. त्यात आणखी पण दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी जे स्वच्छतेचे 3 तेरा वाजलेले असं आढळते आहे प्रत्येक वार्डामध्ये. आपण काय करू? सर ते अतिक्रमण हे हटवलंच पाहिजे नगरपालिकेने. कारण तुम्ही विचार करा की मुख्य रस्त्यावर जर अतिक्रमण झालं तर गाड्या पार्किंग करता प्रॉब्लेम येतात आणि अतिक्रमण धारकाने पेवर ब्लॉक मध्ये दुकान लावतात. तर आपण सांगितलं होतं की दुकान जर कोणाचं लागत असेल तर नालीवर पर्यंत ठीक आहे सामान ठेवणं, नालीच्या खाली कोणीही सामान ठेवू नये. त्या ठिकाणी गाड्या पार्किंग होतील, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होणार नाही. आणि स्वच्छतेच्या बाबतीत सर बिलकुल की भद्रावतीचं एक स्वच्छतेच्या बाबतीत नाव होतं, भद्रावतीला पुरस्कार मिळाले, परंतु आता जेव्हा पुरस्कार जाहीर झाले तर भद्रावतीचं कुठेही नामोनिशाण नाही. संपूर्ण भद्रावतीकरांना 24 तास पाणी देऊ म्हणजे याची मूलभूत गरज आहे, परंतु असा कोणताही प्रकार अजून घडलेला नाही. बरोबर आहे सर. कसं आहे की भद्रावती शहरामध्ये जे पाणी पुरवठा योजना पहिली जे कार्यान्वित झालेली आहे 11.5 त्यामध्ये आपण संपूर्ण भद्रावतीकरांना 24 तास पुढील 5 वर्षापर्यंत 24 तास पाणी देऊ शकतो एवढी ती योजना आहे. आणि एवढं मुबलक पाणी भद्रावती शहरामध्ये मंजूर सुद्धा आहे. त्या ठिकाणी आपण एक्सप्रेस फीडर लाईन टाकली की जी लाईन आपल्या घरची लाईन जाईल, परंतु आपली पाणी पुरवठ्याची स्पेशल लाईन मी ऑर्डनन्स फॅक्टरीकडून परवानगी घेतली, मी WCL कडून परवानगी घेतली आणि स्पेशल 5 करोड रुपये खर्च करून मी त्या चारगावच्या हेडक्वार्टर पर्यंत पूर्ण लाईन टाकून घेतली. म्हणजे तिथली लाईन जात नाही, 24 तास लाईन चालू असते, 24 तास पाणी चालू असते. तिथनं आपण सुद्धा नागरिकांना 24 तास पाणी देऊ शकतो एवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त लोकांच्या ज्या काही नळाला तोट्या नसेल त्यांना तोट्या लावणे आणि एक एजन्सी नियुक्त करायची आहे की जे रिडिंग घेईल आणि त्यांना बिल देईल. आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे. पुन्हा आपण जे अंडरग्राऊंड सिवरेज योजना आपल्याला मंजूर करायची होती त्याकरता आपल्याला भविष्यातील 25 वर्ष पुन्हा आपण प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी देऊ शकलो पाहिजे अशी व्यवस्था आपल्याकडे पाहिजे होती. मी त्याकरता पुन्हा कामी लागलो आणि पुन्हा मी 54 कोटीची एक योजना मंजूर केली, ज्यामुळे आजपासून तर 2060 वर्ष 2060 मध्ये जेवढी भद्रावतीची लोकसंख्या राहील त्यावेळेस सुद्धा प्रति व्यक्ती आपण 135 लिटर पाणी देऊ शकतो. आपल्या बाबतीमध्ये अजूनही भद्रावतीकरांच्या मनामध्ये एक आस्था आहे. म्हणजे तुम्ही कोणी एखाद्या गरीबाने फोन केला तर त्या फोनला तुम्ही प्रतिसाद लवकर देत असाल. किंवा कामात असेल मिस कॉल आला तर त्याच्याशी तुम्ही अर्ध्या तासात सुद्धा संपर्क साधता. मी नव्हे तर बाकीचे लोक सांगतात. परंतु 2025 झालेलं जर नगरच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून आपल्या पराभवाची कारणं आपण कशी विशद करावं? सर 2025 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या बाबतीमध्ये खूप अप्रचार करण्यात आलेला होता. उदाहरणार्थ जे सब्जी मार्केट आहे भद्रावतीमध्ये, जे सब्जी मार्केट बांधलेलं आहे ते मार्केट बांधण्याकरता 5 कोटीचा निधी मी मंजूर करून आणला. त्या ठिकाणी मार्केट बसत होता, त्या मार्केटच्या लोकांना समजावून सांगून ते मार्केटची जागा खाली केली, त्या ठिकाणी मार्केट बांधलं. सेम मार्केट तसंच बल्लारशाला सुद्धा बांधलेलं आहे, जसं भद्रावतीला बांधलेलं आहे तसंच. परंतु बल्लारशाला सब्जी मार्केट ते मार्केटमध्ये भरतात, सर्व सब्जी विकणारे त्या मार्केटमध्ये बसतात. परंतु भद्रावतीमध्ये काही सब्जी मार्केटच्या लोकांनी अप्रचार केला की सब्जी मार्केटमध्ये गाडी जात नाही, निघत नाही. त्यांना गाडी त्या मार्केटमध्ये घालून दाखवली, काढून दाखवली. आम्हाला पोते नेता येत नाही, त्याला लिफ्ट बसवायचं सर्व ठरलं होतं. परंतु तिथे एक असा जो ठोक विक्रेता होता की ज्यांनी भद्रावती शहरामध्ये प्लॉट घेतला होता
आणि त्या प्लॉटवरती अतिक्रमण होतं. ते अतिक्रमण हटवण्याकरता त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज केला. नगरपालिकेने त्या अतिक्रमणधारकाला नोटीस दिली, तर तो कोर्टात गेला. तर त्या ठोक सब्जी मार्केट विक्रेत्याला असं वाटते की नगरपालिकेने माझा प्लॉट खाली करून दिले नाही, म्हणून त्यांनी बाकी सब्जी मार्केटवाले जेवढेही व्यापारी आहेत त्यांना भडकवून त्या ठिकाणी जाण्यापासून परावृत्त केलं. आम्ही त्याचे लिलाव केले. सब्जी मार्केटचे जवळपास 15 ते 20 दुकानाचा लिलाव सुद्धा झालेला होता. परंतु हा ठोक सब्जी मार्केट विक्रेता असल्यामुळे याच्या दबावात येऊन काही सब्जी मार्केटवाल्याने त्या ठिकाणी दुकानं लावलेलं नाही. परंतु आपल्या भद्रावतीत जसं सब्जी मार्केट आहे तसंच सब्जी मार्केट बल्लारशाला बांधलेलं आहे. मला काही निवडणुकीमध्ये प्रश्न करण्यात आला होता की सब्जी मार्केट तुम्ही असं काय बांधलं. सर कसं आहे की नगरसेवक नगराध्यक्ष हे काही टेक्निकल नसतात, कामं सुचवणं यांचं काम असतात, परंतु काम कसं करायचं हे नगरपालिकेचे इंजिनियर ठरवतात. म्हणजे कसा नकाशा तयार करायचा, कसं ड्रॉइंग तयार करायचं हे त्या एजन्सी नियुक्त करतात किंवा इंजिनियर ठरवतात. हे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष काम आपल्याला हे सब्जी मार्केट बांधायचं, कसं बांधायचं हे ते ठरवतात. हे त्यांची ड्रॉइंग आहे, त्यांनी ठरवलेलं हे काम आहे. याचा एक दुरुपयोग माझ्या बाबतीत अप्रचार केला गेला. दुसरी गोष्ट दारूच्या दुकानाचा विषय आहे. हे जे आताचे नगराध्यक्ष सुद्धा त्यावेळेस होते. मी ज्यावेळेस दारूचं दुकान टाकलं त्यावेळेस कोणाचं काही ऑब्जेक्शन नाही, काही नाही. त्यांनी त्या दारूच्या दुकानाच्या कधी कोणत्या तक्रारी सुद्धा नाहीये. सर टाकलं तेव्हाही तक्रारी नाही, आजही तक्रार नाही. त्या ठिकाणी काही दुकानाच्या जवळ महिला बसतात, परंतु त्या महिला अतिक्रमणवर बसतात दुकानाच्या बाहेर. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा अप्रचार करून आणि आम्ही आमच्याकडे नगर विकास खाता आहे, आम्ही निधी आणू, आम्ही गावाचा विकास करू, परंतु आता 8 महिने झाले 1 रुपयाचा निधी आणू शकले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोंबा मारतात की मुख्यमंत्री आम्हाला निधी देत नाही. परंतु निवडणुकीच्या वेळेस तर तुम्ही सांगायचे की आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, नगर विकास खाता आमच्याकडे आहे, आम्ही दरवर्षी 5 कोटी आणू. मी एक असं नगरसेवकाला विचारलं, अरे तू दुसऱ्या पक्षाचा आहे, तू पाठिंबा कसा काय दिला. नाही बा, आम्हाला त्यांनी सांगितलं की आमचे उपमुख्यमंत्री आहे, नगर विकास खाता आमच्याकडे दरवर्षी आम्हाला 5-5 कोटी निधी देणार आहे. तर 5 कोटी सोडून 5,000 रुपये सुद्धा भद्रावती नगरपालिकेला मिळाले नाहीये. मग हे सर्व खोटं बोलून जे दिशाभूल करण्यात आली आणि त्याचा परिणाम हा माझ्या निवडणुकीवरती झाला की लोकांना वाटलं की कुठंतरी लोकांमध्ये सुद्धा गैरसमज समजवण्यात आले. परंतु भद्रावतीकरांचा माझ्यावरती 15 वर्ष विश्वास केला. तुम्हालाही माहिती आहे की भद्रावती ग्रामीण भागासारखं खेड्यासारखं दिसत होतं. मी त्याला शहराचं रूप दिलं आणि भद्रावती स्वच्छ भद्रावती, सुंदर भद्रावती म्हणून नावारूपास आणलं. समोर सुद्धा भद्रावतीकर माझ्यावर विश्वास करतील अशी मला अपेक्षा आहे. आपल्याला असं वाटतंय की या नगर परिषदचे काही नगरसेवक असेल किंवा त्याचे जे पदाधिकारी आहे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तर नाही. खरी गोष्ट आहे सर, 1 महिन्या अगोदर मी सुद्धा ऐकलेलं आहे की नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक यांची मिटिंग झाली. त्यामध्ये आपसात त्यांचे काही वादविवादही झाले की नगराध्यक्ष हे उपाध्यक्ष, सभापती यांना विश्वासात घेत नाही. फक्त आम्ही का टेंडरवर सह्याच करायच्या का, कामं निघतात आम्हाला माहिती नाही, काय करता आम्हाला माहिती नाही. नगराध्यक्ष म्हणत होते की तुम्ही माझ्यावरती अविश्वास आणणार आहे अशी मला माहिती मिळाली. अशा प्रकारचे ते एक दुसऱ्यावरती आरोप करत होते. त्यांचा एक दुसऱ्याशी समन्वय नाहीये. माझ्या बाबतीत तुम्ही पाहत असेल की मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तर उपाध्यक्ष नेहमी माझ्यासोबत राहायचे, माझ्यासोबत फिरायचा. प्रफुल्ल सुद्धा 7 वर्ष उपाध्यक्ष होता, माझ्यासोबत नेहमी असायचा. कसं आहे सर की नगरपालिका हे एक टीम वर्क आहे. सर्व नगरसेवक, कर्मचारी असो, ठेकेदार असो, कोणी असो, एकमेकांना समजून घेणं आणि काम करणं ही कोणाची गरज आहे. तर कसं राहते की स्वतःच पोट भरून राहिलं तर तुम्ही लोकांच्या कामं कराल. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर की भद्रावतीच्या नगराध्यक्ष प्रफुल्ल तटकी यांचा व्यवसाय काय आहे, तुम्ही सुद्धा सांगू शकता. काय व्यवसाय आहे त्यांचा? कसं राहते सर, स्वतःच जर पोट भरून राहिलं तर तुम्ही गावाचा विकास करा. तुम्ही स्वतःच पैसे असल्यानंतर उदाहरणार्थ मी तर हे होते अनिल नारायण धानोरकर. धानोरकर परिवार एका या क्षेत्रावरती, लोकसभा क्षेत्रावरती यांचं जे प्राबल्य आहे
आणि राजकारणामध्ये लोकांच्या जनकल्याणासाठी अहोरात्र झटणारे त्यातले एका पिढीतले अनिलजी धानोरकर 2025च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतही त्यांची पराभव झाला असला तरी अजूनही भद्रावतीकरांशी असलेली बांधिलकी ते जोपासण्याचा त्यांचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. आणि या ठिकाणी भद्रावती नगर परिषदेच्या ज्या काही समस्या असतील नेमक्या मर्मावरती बोट ठेवण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. कुठेही ठिकाण न करता त्यांना तळाडीचा अनुभव आहे. एक खडानखडा भद्रावतीकरांची माहिती आहे. त्या अनुषंगाने त्यांची तळमळ आहे की या शहराच्या विकासासाठी जिथं कुठं त्यांना त्यांची गरज कोणाला लागेल आणि त्यांनी जर मोठ्या मनाने जर दिला नाही या ठिकाणी त्यांचे संपर्क केला तर अजूनही ते त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर, अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश मानसवाडे.